नमस्कार मंडळी. आजकाल इंस्टाग्राम उघडलं की तुम्हाला अशा प्रकारचे रील्स दिसत असतील बघा. एक नंबर क्वालिटी ओरिजिनल डावर आणि असल डावर खायचं असल. ह्या अशा रील्स करणाऱ्यांची संख्या आजकाल इंस्टाग्रामवर लय वाढली. पण तुम्ही एक नोटीस केलं असेल, ह्या रील्समध्ये एक शब्द येतो, ढवारा मटण. आता तुम्हाला मटणाचे लय प्रकार माहीत असतील, पण ढवारा मटण म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? या मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, महाराष्ट्रातली जनता चिकनपेक्षा मटणावर लय प्रेम करते. महाराष्ट्रातले यात्रक म्हणू नका, पाहुणे मंडळी घरात आल्यावर म्हणू नका, बोकडाचा फडशाच पाडला म्हणून समजायचं. मटण लवर्सची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. आणि ह्या मटणाचे महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकार केले जातात. मग ते बनवण्याच्या पद्धतीवरनं असो किंवा मटण कुठल्या भागात बनतं त्याच्यावरनं असो. आता ह्या मटणाच्या प्रकारांमध्ये सावजी मटण आलं, सातारा कोल्हापूर मटण आलं, मालवणी मटण आलं आणि त्याच्याबरोबरच पुण्यातलं बोलाई मटण आलं. आणि त्याच्याबरोबर आता ॲड झाले ते म्हणजे कंदुरी मटण किंवा ढवारा मटण. आता हे सगळे प्रकार काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सावजी मटण काय असतं. सावजी मटण म्हणजे नागपूर साईडचं मटण. नागपुरातल्या मटणाला सावजी मटण म्हणतात. आता ह्या मटणाला काळा रंग असतो, त्याची टेस्ट तिखट असते आणि विदर्भ स्पेशल म्हणून ह्या मटणाला ओळखलं जातं. ते मटण कसं करायचं त्याच्या रेसिपी तुम्हाला कुठल्या पण चॅनलवर भेटतील. पण आजकाल सावजी मटण सुद्धा लय फेमस व्हायला लागले. आता दुसरा प्रकार येतो तो म्हणजे आपल्या साईडचं सातारा कोल्हापूरचं मटण. सातारा कोल्हापूरचं मटण एकदम भारी असतं, लुसलुशीत, रुचकर आणि चविष्ट. एक नंबर तांबडा रस्सा, त्यात मटणाचं पीस आणि बाजूला दह्याबरोबरचा कांदा टाकलेली कोशिंबीर. हे झालं साताराकडचं मटण. त्याच्यात पुढं गेलं की येतं कोल्हापूरचं मटण. कोल्हापूर मटणामध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा असं दोन रस्सा असतात आणि त्याच्यासाठी कोल्हापुरी मटण लय फेमस आहे. बाकी मटणाची क्वालिटी सातारा आणि कोल्हापूरकडे बऱ्यापैकी सेमच असते, झणझणीत आणि तिखट. त्यानंतर घाट उतरून जरा खाली गेलं की कोकणाकडे जायला भेटतं आणि कोकणात आहे मालवणी मटण. आता मालवणी मटण करताना काय करतात, तर त्यांच्याकडचा स्पेशल मालवणी मसाला मटण करताना वापरतात आणि त्याच्यामुळं त्या मटणाला थोडीशी वेगळी चव येते. ते पण मटण तिखट असतं, त्यात जरा नारळाचा जास्त वापर असतो, कारण कोकणात नारळ जास्त आहेत म्हणा. आता ह्यानंतर येतं पुणेकरांचं स्पेशल बोलाई मटण. पुण्यात तुम्ही कुठं फिरताय आणि तुम्हाला बोकडाचं मटण भेटले असं होतच नाही. पुण्यात सगळीकडे हॉटेल आहेत, तिथं तुम्हाला बोलाई मटण मिळतं. बोलाई अर्थात मेंढी. आता पुण्यात बोलाईचं मटण का खाल्लं जातं ह्याच्या मागे अनेक थेरी आहेत. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि जास्त करून सांगितलं जाणारी थेरी म्हणजे पुण्याच्या वाघोलीच्या जवळ बोलाई देवीचं मंदिर आहे आणि इथल्या बोलाई देवीच्या भक्तांना बोकडाचं मटण वर्ज्य आहे. त्यांना फक्त आणि फक्त बोलाईचं मटण दिलं जातं. का तर देवीला सुद्धा बोलाईचंच मटण चढवलं जातं आणि त्याच्यामुळं पुणे परिसरातले अनेक लोक बोलाईचं मटण खायला पसंती देतात. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर पुण्यातल्या लोकांना बोकडाचं मटण पचत नाही. बोकडाचं मटण खाल्लं तर पुण्यातल्या लोकांच्या अंगाखांद्यावरती, हातापायावरती पुरळ येतात किंवा फोड येतात आणि त्याच्यामुळं पुण्यातली लोक बोलायचं मटण खातात. आणि आता सगळ्यात शेवटी वेळ आली ती म्हणजे कंदुरी मटण किंवा ढवारा मटण काय असतं बघायची. आता ह्या हॉटेलवाल्यांनी ढवारा मटण लय फेमस केलंय. ढवारा मटणालाच कंदुरी मटण सुद्धा म्हणलं जातं. आता हे ढवारा मटण कसं केलं जातं, तर आपल्याकडे यात्रेत, जत्रेत ज्या प्रकारचं मटण मिळतं ते मटण म्हणजे मराठवाड्यातलं ढवारा मटण किंवा कंदुरी मटण. आता ढवारा मटण बनवण्यासाठी आपल्याकडे करतात तसं मटण आधी शिजवून घेतलं जात नाही, तर अख्खच्या अख्खं बोकड कापून त्याला डायरेक्ट फोडणी दिली जाते. त्या फोडणीत त्या मटणाला शिजवलं जातं आणि त्याच्यामुळं ह्या मटणाला एक वेगळी चव असते. अशा प्रकारे बनवलं जातं ढवारा मटण किंवा कंदुरी मटण. एका वेळेस अख्खच्या अख्खं बोकड पातेल्यात टाकतात आणि त्याच्यामुळं हे ढवारा मटण किंवा कंदुरी मटण ही मराठवाड्यातली स्पेशालिटी आहे. आता मराठवाड्यातल्या मटणाचा प्रकार आतापर्यंत गुलदस्त्यात होता, तो आता रील्सच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर पसरायला लागलाय. मग तुम्हाला कुठल्या प्रकारचं मटण आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून कुठल्या मटणाचा प्रकार तुम्हाला माहित असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची असेल तर आपला कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे. त्यामुळे कमेंटमध्ये भरभरून मटणाचे प्रकार सांगा. तुमची एखादी रेसिपी असेल तर ते पण सांगा आणि अजून अशा कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण आम्हाला नक्की सांगा. भेटूया अशा झणझणीत विषयासोबत. धन्यवाद.